नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझी कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत शालार्थ वेतन प्रणाली आणि थकीत वेतन देयके. नुकताच शासनाकडून आदेश या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत आणि ही सर्व प्रकारची देयके असतील मित्रांनो, ही ऑनलाईन शालार्थच्या 2.0 या वेतन प्रणालीमध्ये आपल्याला अपलोड करायची आहेत. तर ह्या देयका संदर्भातलं माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण आता पाहूयात. तर बघा मित्रांनो, या देयकाचा जो प्रवास असणार आहे, जो त्याचं काय म्हणतो प्रवास एक प्रकारचा, तर शाळा स्तरावर आपण ही वेतन देयके आपली तयारच आहेत. बरेचदा आपण ही सादरही केलेली आहेत, परंतु काही त्रुटी पूर्ततेमुळे बरेचदा ही देयके वापस सुद्धा आलेली आहेत. परंतु आता ही शाळा स्तरावर देयके जी तयार झाली ही आपण आता ऑनलाईन पद्धतीने 2.0 मध्ये त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन त्याचं अपलोडिंग करून त्या ठिकाणी तयार करणार. नंतर ही जी वेतन देयके आहेत, तर ही वेतन देयके त्या ठिकाणी वेतन पथक कार्यालयाकडे आपल्याला सादर करावं लागतील. तिथून त्या ठिकाणी अप्रूव्ह करून घ्यावं लागतील. तदनंतर ही जी वेतन देयके आहेत ही जाणार आहेत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विभागीय संचालक, माननीय विभागीय संचालक यांच्या कार्यालयाकडे, आणि त्यानंतर तिथून ती मग पुढे माननीय संचालक यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी मंजुरातीसाठी जाणार आहेत. या ठिकाणी मंजुरात झाल्यानंतर आपल्याला ही देयके त्या ठिकाणी द्यावी लागतील. ती मंजुरात त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर मग आता या देयकामध्ये लागणारे सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल तर यासोबत कोणती कागद लागतात, ती कोणत्या पद्धतीने अपलोड करायची, ही माहिती संभ्रम बरेच मित्रांच्या मनामध्ये आहे. तर ते सर्व आपण या ठिकाणी पाहूया. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, वेतन देयकाचा प्रकार आहे या ठिकाणी वेतनवाढ. काही कारणास्तव जर एखाद्याची वेतनवाढ जर आपली थांबली असेल तर अशा प्रकरणाचे देयक सादर करताना आपल्याला त्या ठिकाणी माननीय मुख्याध्यापक यांचं वेतनवाढ आदेश म्हणजे ते प्रमाणपत्र असतं, आपण वेतनवाढ प्रमाणपत्र, आणि सोबतच वेतन देयकासोबत आवश्यक कागदपत्रे, जर कालावधी हा 5 त्या ठिकाणी ड्यू डॉन डिफरन्सची जी आपली डॉक्युमेंट्स असतात ती, आणि रिलेटेड इतर जी डॉक्युमेंट आपण जोडतो ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणार आहेत. आता वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती याही प्रकारची बरीचशी देयके प्रलंबित आहेत. ही देयके करताना आवश्यक कागदपत्र जर पाहायला गेलो आपण तर माननीय शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश, जर ज्युनियर कॉलेजचे जर शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी माननीय उपसंचालक यांचा आदेश या ठिकाणी मान्यता आदेश लागणार आहे. सोबतच हा कॉमन डॉक्युमेंट आहे मित्रांनो की माननीय लेखाधिकारी यांची वेतन निश्चिती आदेश, की जे आपण पे फिक्सेशन करतो, एक सेवा पुस्तकामध्ये त्या ठिकाणी ठप्पा घेतो आणि दुसऱ्या एक कागदावर त्या ठिकाणी आपण प्रपत्रावर ठप्पा घेत असतो. ते प्रपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं लागणार आहे. आणि वेतन देयकासोबतची आवश्यक कागदपत्रे, ज्यामध्ये ड्यू डॉन डिफरन्सचा तक्ता हा अतिशय आवश्यक असणार आहे. आणखी जर पाहायला गेलं तर मित्रांनो, याही देयकासोबत व्यतिरिक्त काही न्यायालयीन प्रकरणे असतील, कुठल्या न्यायालयाच्या निकालानंतर जर आपल्याला त्यांची वेतन देयके काढायची असतील तर अशा प्रकरणामध्ये आपल्याला विहित नमुन्यातील न्यायालयाचे एक प्रपत्र, न्यायालयाचा निकाल, घटनाक्रम, याचिका, प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदाचं आपल्याला अपलोडिंग त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि सोबतची जी देयके असतात ड्यू डॉन डिफरन्स ती सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो, ही झाली कागदपत्रांविषयी माहिती. आता शालार्थ प्रणालीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही शालार्थ प्रणालीमध्ये जाता त्यावेळेस 2.0 या ठिकाणी 2.0 मध्ये आपल्याला एक काम करावं लागणार. यावर क्लिक केल्यानंतर असा एक त्या ठिकाणी आपल्या पुढे पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मित्रांनो एम्प्लॉय अलाउन्स अँड डिडक्शन या टॅबवर आपल्याला काम करावं लागणार आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर साधारणतः या पद्धतीने एक वेब पेज आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉईचं नाव सर्च करावं लागणार आहे शालार्थ आयडी सह, आणि नंतर मग त्यांच्या खाली जर समजा कुठला एरियसचा टाईप आपला बेसिक एरियस आहे, डी एरियस आहे किंवा इतर बऱ्याच टाईप मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्या डाव्या विंडो आहे ती छोटी, त्यामध्ये तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. आणि काही डिडक्शन असले तर डिडक्शनवर सुद्धा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यातलं मित्रांनो इतर व्यवसाय खर्च साधारणतः आपण कपात केलेला असणारच आहे, परंतु रेव्हेन्यू स्टॅम्प या डिडक्शनवर आपल्याला अवश्य क्लिक करावं लागणार आहे. हे केल्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तदनंतर या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तिथे हे काय होईल, लागू त्याला पुढे होणार आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढची कृती काय करावं लागणार आहे, पुन्हा त्या पेजवर यायचं आहे मित्रांनो, आणि त्या ठिकाणी पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड एंट्री या टॅबला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचे वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये मग आपल्याला शालार्थ आयडी टाकून कर्मचाऱ्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर सप्लिमेंटरी बिल ग्रुप तर आपण आधी जनरेट केला आहेच, त्या सप्लिमेंटरी बिल ग्रुपला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. आणि पेंडिंग बिल टाईप या ठिकाणी आपली महत्वाची कृती असणार आहे. यामध्ये बरेच प्रकारचे टाईप दिलेले आहेत, ज्यामध्ये प्रमोशन, सिनियर पे स्केल,
वगैरे वगैरे. इतर म्हणजे योग्य तो प्रकार आपण या ठिकाणी निवडायचा आहे. तो घेतल्यानंतर या ठिकाणी मग आपल्याला काय ऑर्डर नंबर आणि सँक्शन ऑर्डर डेट हे सुद्धा या ठिकाणी भरायला लागणार आहे. या कृती केल्यानंतर जे तुम्ही हे या ठिकाणी जे संभ्रम आहे आपला की पेंडिंग बिल टाईप याच्यावर डिपेंड करते मित्रांनो की आपल्याला कोणती कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. मग आता इथे मी प्रमोशन बिल टाईप घेतलेला आहे, त्यामुळे खाली बघा या ठिकाणी मला आता इथे मग आकडे भरायचे आपल्याला कोणता कालावधी कुठपर्यंत त्याची अमाऊंट किती रेव्हेन्यू स्टॅम्पची रक्कम वगैरे हे सगळं डिडक्शन या वरच्या रो मध्ये आपल्याला करावं लागणार आहे. मेडिकलच्या बिलाच्या वेळेस ही कारवाई आपण केलेलीच आहे. पण आता महत्व यामध्ये संभ्रम जास्त आहे की अपलोडिंगचा. समजा आता तर बिल टाईपवर तुमचे डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे याचं त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. बघा प्रमोशनचं बिल घेतलंय मी तर त्या ठिकाणी ऑर्डर ऑफ यू म्हणजे या ठिकाणी अप्रुव्हल, त्यानंतर पे फिक्सेशनची ऑर्डर तुम्ही इथे चूज करायची फाईल, त्या ठिकाणी तुमच्या सिस्टीमला हे सर्व डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात असणं गरजेचं आहे. एवढं मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण चूज फाईल म्हणून ते अपलोड त्या ठिकाणी करतो ते पुन्हा आपल्याला इथे प्रिव्ह्यू सुद्धा त्याचा पाहता येणार आहे. मग प्रमोशनच्या बाबतीत काय झालं, शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश, त्याच्यानंतर तुमचं वेतन निश्चिती केलेली प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठं आहे मित्रांनो अदर डॉक्युमेंट. मग आता या अदर डॉक्युमेंट मध्ये काय येणार आहे, तर अदर डॉक्युमेंट मध्ये आपण सरळ आपण जे ड्यू ड्रॉन डिफरन्सची जे त्या ठिकाणी स्टेटमेंट काढले आहेत हे स्टेटमेंट आपण अपलोड त्या ठिकाणी करावेत. म्हणजे त्याची एक पीडीएफ बनवून त्या ठिकाणी करावं. हे होते एक उदाहरण. जसं बिल टाईप बदलेल तसं डॉक्युमेंटेशन वेगवेगळे त्या ठिकाणी लागतील. पण याच्या व्यतिरिक्त काही असू शकणार नाही. फक्त न्यायालयीन प्रकरणामध्ये मात्र बराचसा त्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल वगैरे घटनाक्रम ह्या त्या डॉक्युमेंटची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे. याच पद्धतीने इतर बिलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही करू शकता. ही होती इन्फॉर्मेशन मित्रांनो ऑनलाईन पेंडिंग बिलांच्या बाबतीतली. याच पद्धतीने नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपण माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत देत असतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा, चॅनल व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.